महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। अहवाल नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात आलाय। विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांना अहवाल सादर केला जाणार आहे। अहवाल गोपनीय असल्यामुळे अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया देण्यास यावर नकार। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य दहिगुडे यांच्याकडनं। अजिंक्य, मंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आलाय, या अहवालामध्ये नेमकं काय आहे, काय माहिती मिळते आपल्याला? निखिला, अगदी बरोबर आहे। मुंडव्यात जो जमीन गैरव्यवहार प्रकरण झालेलं होतं त्याच्या सगळ्या चौकशीसाठी मुठे समिती नेमण्यात आली होती आणि या मुठे समितीने ही सगळी चौकशी केलेली आहे आणि त्या चौकशीचा अहवाल जो आहे तो नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे आणि हा जो अहवाल आहे तो आज दुपारी विभागीय आयुक्तांना देखील सादर करण्यात येणार असल्याची माहिती समजते। खरं तर हा अहवाल गोपनीय असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं, त्यामुळे अहवालात नेमकं काय आहे हे समजू शकलेलं नाहीये। मात्र काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या त्याच्यावर सांगितलेलं आहे की जे मुद्रांक शुल्क या व्यवहारात चुकवलेलं आहे त्याच्याबाबतचा हा अहवाल आहे आणि त्याच्यावर या सगळा फोकस असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आहे। मात्र अमेडिया कंपनीचा यामध्ये रोल काय आहे, तेजवानीचा रोल काय आहे आणि या सगळ्या व्यवहारामध्ये त्यांचं पुढे काय होणार आहे याबाबत अद्याप कुठलेही अधिकारी खुलासा करायला तयार नाहीयेत। अगदी काही वेळापूर्वी अहवाल जो आहे तो नोंदणी महानिरीक्षकांकडे आलेला आहे आणि आता हा अहवाल जो आहे तो विभागीय आयुक्तांना देखील त्या अहवालाची प्रत दिली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातंय। त्याच्यामुळे आता नेमका अमेडिया कंपनीवर काय कारवाई होते किंवा तेजवानीवर काय कारवाई होते की या अहवालातून या अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्याबद्दल काय माहिती समोर येते हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार। धन्यवाद अजिंक्य एकूणच माहितीबद्दल। यात पुढल्या बातम्यांकडे। सीएनजीच्या तुटवड्या आडून ऑटो चालकांकडून प्रवाशांची लुटमार केली जाते। रिक्षा चालक अधिकचं भाडं आकारत असल्याचा प्रवाशांनी आरोप केला आहे। इच्छुक स्थळी जाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतायत असं प्रवासी म्हणतायत। तर सीएनजीचा तुटवडा आणि त्यामुळे प्रवाशांची मात्र भरमसाठ लुटमार या ठिकाणी होते। काही ठिकाणी दुप्पट पैसे देखील आकारले जात आहेत। 2 दिवस झाले हा प्रॉब्लेम चालू आहे, कोणी कोणाचं लक्ष नाहीये। आम्ही तासनतास आम्ही लाईनीत उभे तिथे, 1 तास नुसतं लाईनीत उभे आणि 1 तास ट्रॅफिक मध्ये, असे 2 तासची वेळ परत संध्याकाळी परतण्याच्या वेळेस परत संध्याकाळी पण हाच प्रॉब्लेम आहे। बसचा काय, बसला पण लाईनीच्या लाईनी लागल्या, त्यामुळे बसमध्ये चढायला सुद्धा भेटत नाही। मग त्यामुळे ऑटोचा ऑप्शन असतो, ऑटोचा पण हा प्रॉब्लेम झालाय। 2 दिवस झाले। तुम्हाला कामावरती जायचा वेळ लागतोय, त्याचं कारण आहे काय, मागणी असणार तुमची? काय नाही, बस आणि रिक्षाचं मध्ये एक कंपनी पण चालू झाली अर्बन राईड म्हणून, पण हे रिक्षावाल्यांच्या मुजुरीमुळे ती पण बंद पडली आणि रिक्षावाले कंटिन्यू इथे येत नाहीत आणि त्यांना पण दुसऱ्यांना पण काही करून देत नाही। ओला उबेर देखील आहेत, त्यावर बुक केली होती, त्याच्यावर दाखवते 150 रुपये आणि त्यांनी फोन केला बोलतोय 250 रुपये देतो, येतो मी तिथे। काय ऑप्शन नाही या गोष्टीला। काय कुठेतरी आता लुटालूट सुरू झाली की काय, रिक्षा नसल्यामुळे अनेक लोकांची रिक्षात ना पहिली गोष्ट तुम्हाला सांगू, रिक्षाच नाही आहे। आता आम्हाला 1 तास झालं इकडे येऊन उभा राहिलो, रिक्षाच नाही आहे। आता आम्हाला ऑफिसला जायचं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, रिक्षाचालक जास्त भाडं आकारत असल्याला प्रवाशांनी हा आरोप केलाय। सीएनजीची उपलब्धता नसल्यामुळे रस्त्यावर ऑटो रिक्षा कमी आहेत। रिक्षासाठी तुम्ही उभे आहेत? 10 ते 15 मिनिटं झालं असं नाही। रिक्षामध्ये मोस्टली नाही भेटत आहेत। 10 मिनिट काय रिक्षावाला भेटत नाही का? नाही भेट, काय बोलतात रिक्षावाला? घ्यायला तयार नाही। नहीं। बच्चे को लेके खड़ा हूँ, अभी सीएनजी की कुछ तकलीफें चल रही है तो उसकी वजह से रिक्शा नहीं मिल रहा है, वेट कर रहे हैं। ठीक है, मिल जाएगा। थोड़ा भाड़ा भी ज्यादा मांग रहे, इस तरह की भाड़ा ज्यादा मांग रहे हैं क्योंकि उनकी भी तकलीफ है, अपनी हम भी समझते हैं, बट ठीक है, हो जाएगा, मिल जाएगा। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे सलग 3ऱ्या दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत। सीएनजी पुरवठा बंद झाल्यानं मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील बहुतांश पंपांवर सीएनजी मिळेनासा झालाय। चेंबूरमधील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपाऊंडमधील गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये बिघाड झालाय। ठाणे रेल्वे स्थानकामधील सॅटिस पुलावर प्रवाशांच्या बस गाड्यांसाठी रांगा लागल्या। वाहन उपलब्ध नसल्यानं नोकरदारांनी पायपीट करत 3 हात नाका गाठला, तर काहींना रिक्षा प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली।
बस गाड्या भरून जात असल्यानं महिला तसंच इतर वृद्ध प्रवाशांना गर्दीचा सामना सहन करावा लागला. दुसरीकडे सीएनजी मिळवण्यासाठी स्टेशन्सवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रिक्षा चालक आणि कॅब चालकांना सीएनजी पंपावर रांगा लावून मनस्ताप सहन करावा लागला. गेले 1 तासाच्या वरती आम्ही इथे लाईनीमध्ये उभे आहेत. गेले 2 दिवस आज सीएनजीचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे रिक्षा भेटत नाही आम्हाला, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होते. उबेर देखील आहेत ज्यावर आताच बुक केली होती, त्याच्यावर दाखवते 150 रुपये आणि त्यांनी फोन केला बोलतोय 250 रुपये देतो, येतो मी तिथे. काय ऑप्शन नाही या गोष्टीला काय. वडाळ्यामधल्या आरसीएफ परिसरामध्ये असणाऱ्या पाईपलाईनमध्ये हा तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम महानगर कंपनीच्या सिटी गेट स्टेशनच्या सीजीएस गॅस पुरवठ्यावर झालाय. सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसला. मुंबई महानगर प्रदेशामधील जवळपास 133 सीएनजी पंपांवर याचा परिणाम झालाय. परिणामी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील रस्त्यावरची वाहतूक खोळंबली आहे. अभी सीएनजी का जो रेगुलर भाड़ा है और अभी सीएनजी नहीं होने के वजह से जो रिक्शे वाले हैं डबल टिबल पैसा ले रहे हैं. अभी क्या हम लोग की मजबूरी है, जाना है रिक्शे से, तो क्या है वो हिसाब से हम लोग को देना पड़ रहा है. 80 से 70 रुपये ले रहे हैं, जहाँ पे 40 रुपये लगता है वहाँ पे डबल ले रहे हैं भाव. आपलं पंप हाऊसवरून शेअरिंग रिक्षाचं 15 रुपये भाडं आहे. तिकडनं काल 30-30 रुपये घेतले एका पॅसेंजरकडून आणि 4 पॅसेंजर बसवलं त्याने. काही ठिकाणी महानगर कंपनीनं सीएनजीचा पुरवठा विभागणी करून पुरवठा केला जात होता, परंतु त्याचं प्रमाण कमी होतं, तर काही पंपांवर पुरवठाच बंद आहे. रिक्षासाठी तुम्ही उभे आहेत? 10 ते 15 मिनिट झाले असं नाही. रिक्शा में मोस्टली नहीं बैठे थे. बच्चे को लेके खड़ा हूँ. अभी सीएनजी की कुछ तकलीफें चल रही है, तो उसकी वजह से रिक्शा नहीं मिल रहा है. वेट कर रहे हैं, ठीक है, मिल जाएगा. थोड़ा भाड़ा भी ज्यादा मांग रहे, इस तरह की भाड़ा ज्यादा मांग रहे हैं क्योंकि उनकी भी तकलीफ है अपनी, हम भी समझते हैं, बट ठीक है, हो जाएगा, मिल जाएगा.